खालापूर तालुका अंतर्गत होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे। खालापूर पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कडक पोलीस बंदोबस्त जाहीर करण्यात आला आहे। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे उपस्थित होते। निवडणुका शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेच्या चौकटीत पार पडाव्यात यासाठी संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे। नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीचं 144 बूथ हे खालापूर तालुक्यातील आहेत। त्याचबरोबर रसायनी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 32 बूथ पनवेल तालुक्यातील देखील आहेत। असं एकूण 176 बूथचं नियोजन आज आम्ही खालापूर उपविभागामध्ये केलेलं आहे। या संपूर्ण खालापूर तालुक्यातील 144 बूथ आणि पनवेल तालुक्यातील 32 बूथसाठी पूर्णपणे पोलीस बंदोबस्त वाटप रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अच्युत दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं आहे। प्रत्येक बूथसाठी कर्मचारी देण्यात आलेले आहेत। बूथसाठी बूथच्या बाहेर 100 मीटरसाठी कर्मचारी देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पोलीस सेक्टर पाडण्यात आलेले आहेत। सेक्टरसाठी पोलीस अधिकारी पेट्रोलिंगसाठी गस्त घालण्यासाठी देण्यात आलेले आहेत। रूट मार्च वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। सर्व उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मतदानावर कुठल्याही पद्धतीचा प्रभाव पडणार नाही याच्यासाठीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी SST म्हणजे स्थिर सर्वेक्षण पथक, FST म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड यांची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे। त्यांचा देखील याच्यामध्ये पूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये भूमिका महत्त्वाची राहणार आहे की कुठून बाहेरून काही प्रलोभन येतात, काही मतदारांना पैसे किंवा वस्तू यांचं काही वाटप होतं काय याच्यावर देखील आमचं लक्ष राहणार आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील आणि पनवेल तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारांना आवाहन करतो की आपण दिनांक 7 तारखेला 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते 5:30 निर्भयपणे आपलं मतदान करण्यासाठी आपण जावं। पोलिसांच्या वतीनं निर्भयपणे पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना राबवण्यात आलेल्या आहेत आणि आपल्याला कुठलीही अडचण आल्यास निश्चितपणे आपल्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। आम्ही सदैव आपल्या मदतीसाठी सज्ज आहोत आणि या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाची तयारी पूर्णपणे झालेली आहे। सर, एक प्रश्न आहे की 100 मीटरची जे आहे मतदान केंद्रापासून आपण एक 100 मीटरची रेषा आखतो आणि आपल्याला निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत की ते 100 मीटरमधील कुठल्याही आस्थापना असतील म्हणजे स्टेशनरी दुकान असेल, कुठल्या एखाद्या किराणा दुकान असेल, वस्तूचं दुकान असेल तर ते 100 मीटरच्या आतमधली दुकानं बंद ठेवण्यात येईल। त्यामुळे 100 मीटरच्या आतमधली दुकानंही बंद ठेवावेत आणि लोकांनी विनाकारण थांबवू नये। अशा गाड्यांची तपासणी आम्ही 2 पद्धतीने करतो। एक करतो स्टॅटिक सर्वेलन्स म्हणजे स्थिर ठिकाणं आहेत आमची 3-4 त्या ठिकाणी देखील करतो आणि सरप्राईज पद्धतीने आम्ही नाकाबंदी लावून देखील आम्ही गाड्यांची तपासणी करतो। त्यामुळे ते अतिशय व्यवस्थितपणे गाड्यांची तपासणी चालू आहे। एखादा अवैध ठिकाण किंवा पैशांचं काही अफरातफर वगैरे होत असेल तर नागरिकांनी कोणत्या नंबरशी संपर्क साधावा, काय मार्गदर्शन करावं? यामध्ये 2 गोष्टी आहेत। जर आपल्याला इलेक्शनमधील काही अवैध प्रकार आढळून आला तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एक यंत्रणा उभारलेली आहे, त्याला म्हणतात FST म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड, भरारी पथक। तर त्या भरारी पथकासोबत आपल्याला संपर्क करता येतो। त्याच पद्धतीने आपलं जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनशी देखील आपण संपर्क करू शकता। आम्ही दोन्ही पद्धतीने तुम्हाला तात्काळ रिस्पॉन्स देऊ। धन्यवाद सर।